हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं क्राफ्टर मोनिका या नवीन चॅनलवर. चला तर आज आपण व्हिडिओमध्ये पाहूया इनविजिबल नेकलेस किंवा मंगळसूत्र कसं बनवायचं. कारण सध्या हळदी कुंकूसाठी मला ऑर्डर्स आलेले आहेत, तर तुम्हाला सुद्धा हा व्हिडिओ नक्की आवडेल. तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा बनवता येईल घरबसल्या. त्यासाठी आपल्याला लागणार आहेत हे लॉक बीड्स, कटर, अजून जे काही आपल्याकडे इनविजिबल वायर असते गोल्डन कलरची ती, जे आपल्याला पेंडंट यूज करायचे, जे गोल्डन मनी ब्लॅक मनी यूज करायचे असतात, ते सगळं काही आपण यूज करणार आहोत. अजून आपल्याला जे काही वेगवेगळ्या प्रकारचे नेकलेस बनवायचं असेल, मंगळसूत्र बनवायचं असेल, ते सगळं मटेरियल लागणार आहे. आणि मेन म्हणजे आपल्याला जी वायर लागत असते ती इनविजिबलची आणि लॉकबीट हे मेन मटेरियल आहेत या बनवण्यामध्ये. जितकं आपल्याला नेकचं माप घेऊन पूर्ण कट करून घ्यायचं आहे, कारण जे काही एक्स्ट्रा बाकीचं वायर आहे ते आपल्याला नीट त्याला पॅक करून ठेवायचं आहे, जेणेकरून ते ओपन नाही होणार. आणि आपल्याला पूर्ण त्यामध्ये ओवताना हे पहा, असे मिडलमध्ये 2 भाग करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण जे काही पेंडंट यूज करणार आहोत ते पूर्ण मध्यभागी आलं पाहिजे. आणि दोन्ही साईडला आपल्याला सेम माप घेऊनच बाकीचे मणी किंवा गोल्डन मणी, मोती जे तुम्हाला ओवायचं असेल ते तुम्ही ओवू शकता. पण पद्धतशीर माप घ्या, कारण खालीवर नाही होता. आणि मागे आपल्याला लॉकसुद्धा मिडलमध्ये लावायचं आहे. अशा प्रकारे मी वायर घेतलेली आहे. आता त्यामध्ये मी एक पेंडंट यूज केलेली आहे. त्यानंतर ब्लॅक आपल्याकडे जे स्टोन असतं किंवा तुमच्याकडे बारीक मणी असेल ते यूज करू शकता, गोल्डन मनी यूज करू शकता, जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते तुम्ही यूज करू शकता. इथं माझ्याकडे ब्लॅक मनी होती, ती घेते मी. त्यानंतर गोल्डन मनी यूज करते. हे पहा व्हिडिओमध्ये. सध्याला खूप ट्रेंड चालू आहे इनविजिबल नेकलेस, मंगळसूत्र, तर तुम्हीसुद्धा नक्की बनवा घरी. हे पहा, मी एकदम नाजूक असं पेंडंट यूज करते, अगदी स्टोनचं. या ठिकाणी तुम्ही मोरपंखाचं, अजून वेगवेगळे लोटसचं, हे सगळे मी यूज करते. तुम्हाला पुढे दिसेलच. सगळ्या प्रकारचे पेंडंट यूज करून मला असे 2 डझन किंवा त्यापेक्षा जास्तसुद्धा बनवायचे आहेत. तर तुम्हाला एक डेमो म्हणून मी एक दाखवते व्हिडिओ, एक मंगळसूत्र बनवताना. त्यानंतर आपल्याला हे ओवून घेतल्यानंतर 2 लॉक बीड्स घ्यायचे आहेत. ते लेफ्ट साईडने आणि राईट साईडने आपल्याला ओवून झाल्यानंतर ते आपल्याला तिथं पॅक करायचं आहे, अगदी लॉक करायचं आहे. आणि त्यासाठीच तुम्हाला नीट मोजून माप घ्या म्हणते, कारण आपल्याला जर ते लॉक बीट एकदा लॉक केलं ना, तर ते त्या ठिकाणी फिक्स होऊन जातं, परत ते हलू शकत नाही त्या जागेवरून. अशा प्रकारे मी माप घेऊन लॉकबीट फिक्स करते. आणि फिक्सिंगसाठी आपल्याकडे वेगळं कटर असतं, जे कट करण्यासाठी यूज करतं. ते कटर सोडून फिक्सिंगसाठीचं एक कटर असतं, जे आपण लॉकबीटसाठी यूज करू शकतो. हे पहा, अशी लॉकबीट आपण लॉक केलं ना, तर ते तिथंच फिक्स होऊन जातं. मग आपल्याला नेक्स्ट आपल्याला जे काही साईडला, लेफ्ट साईडला आणि राईट साईडला आपल्याला जे काही स्टोन्स, मनी यूज करायचे असेल ते आपण यूज करू शकतो. आणि तेही त्या ठिकाणी फिक्स राहण्यासाठी आपल्याला लॉक बीट्सच यूज करायचे आहेत. ते सुद्धा योग्य माप घेऊन आपल्याला लॉक करायचे असतात, कारण आपल्याला मिडलमध्ये इनविजिबल जी काही आपली तार किंवा जी आपण वायर यूज करतो ते दिसायला हवं त्यासाठी. कारण ती डिझाईनच तशा प्रकारे आत्ताची ट्रेंडला आलेली आहे, त्यामुळे. हे पहा, साईडने सुद्धा आता आपण अशा प्रकारे ब्लॅक मनी, गोल्डन मनी यूज केलेलो आहोत. अशी डिझाईन यूज केलेली आहे मी. आणि त्यानंतर साईडने लॉक बीट लावून ते तिथं फिक्स करून ठेवलेली आहे. तशाच प्रकारे आपल्याला दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला लॉक बीटचा वापर करून अशी डिझाईन करायची आहे, जेणेकरून ती तिथे फिक्स होईल. आपल्याला आता पुढे अजून डिझाईन करायचे आहे. तुम्ही जेवढे तुम्हाला यूज करायचं असेल तेवढे तुम्ही यूज करू शकता. इथे मी 3 वेळा जे काही लेफ्ट आणि राईट साईडला मनी यूज करून डिझाईन यूज केलेली आहे. अशी तुम्ही वन टाईमसुद्धा करू शकता, 2 वेळा करू शकता, किंवा तुम्हाला जर पूर्ण नाही का चैन, पूर्ण वायर यूज करायची असेल तर तुम्ही तेही यूज करू शकता. अशा प्रकारे हे वेगवेगळ्या पद्धतीने आपण डिझाईन इथे बनवणार आहोत, जे तुम्हाला आवडेल. तुम्ही नक्की पहा. खूप सारे मी मंगळसूत्र इथं बनवत आहे, शेवटी तुम्हाला दिसेलच, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. वेगवेगळ्या पेंडंटचे आणि वेगवेगळ्या डिझाईन्सचे मी मंगळसूत्र बनवत आहे. तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही नक्की ट्राय करा. आणि खूप सोपी व्हिडिओ आहे आणि तुम्हाला नक्की कळेल. यूट्यूब चॅनलवर आपलं सध्या क्राफ्टिंगचे व्हिडिओ चालू आहेत,
संक्रांती जे काही फेस्टिवलसाठी आत्तापर्यंत आपण हलव्याचे दागिने बघितले आहोत सगळेजण. त्यानंतर आता आपण होम डेकोरचे व्हिडिओज पाहतोय, पण आता हे मला इमर्जन्सी व्हिडिओ बनवायची होती, कारण मला हे सगळे दागिने रेडी करायचे होते. त्यासाठी मी हे व्हिडिओ बनवते. हे झाल्यानंतर आपण नक्की होम डेकोरचे व्हिडिओ पाहूया, जे की संक्रांतीसाठी हळदी कुंकूसाठी यूज होईल आपल्या घरी. अशा प्रकारे मंगळसूत्र रेडी झाल्यानंतर आपल्याला आता त्याला लास्टला लॉक लावून घ्यायचा आहे. आणि त्यासाठी आपल्याला अशा प्रकारे लॉक बीटचा वापर करून पूर्ण ते लास्टला लॉक करून घ्यायचं आहे, आणि जेणेकरून आपल्याला त्याच्यामध्ये जम्परिंग ॲड करता येईल. हे पहा, अशी जम्परिंग भेटतात. ते दोन्ही साईडनं आपल्याला अटॅच करायचं असतात. मग त्यामध्ये आपल्याला हुक लावायचं असतं, जे की एस शेपचं किंवा जे तुम्ही यूज करणार असेल वेगवेगळ्या प्रकारचे येत असतात. मी बघा अशा शेपचं वापरते, तुम्हाला दाखवेलच, जे आपण ब्रासलेटला वगैरे यूज करतो. माझ्याकडे ते अवेलेबल होते, सो मी ते यूज करते. अशा प्रकारे खूप सिंपल व्हिडिओ आहे, तुम्ही नक्की ट्राय करा. आणि रेडी झालं आपलं मंगळसूत्र. आपण जर हे लॉक लावलं तर झालं, आपले व्हिडिओ तयार झाली आणि मंगळसूत्रसुद्धा रेडी झालेलं आहे. तर अशा प्रकारे मी खूप सारे मंगळसूत्र रेडी केलेली आहे इथे. तुम्हाला अजून एक दुसरा डेमोसुद्धा दाखवते, ते सुद्धा तुम्ही पहा. हे पहा, मी लॉक लावलेला आहे. अशा प्रकारे आपण वेअर करू शकतो, आणि आपल्याला जे काही हळदी कुंकूला महिला येतील त्यांनासुद्धा आपण भेटवस्तू म्हणून हे देऊ शकतो, किंवा आपल्या स्वतःला यूज करण्यासाठी सुद्धा घरबसल्या बनवू शकतो. हे पहा, खूप सिंपल. हे पहा, तुम्ही बनवू शकता, खूप सिंपल आहे. अशा प्रकारे लॉक झालेलं आहे, आणि हे आपलं रेडी झालेलं आहे मंगळसूत्र. दिसायला सुद्धा खूप छान दिसतं. तुम्हाला हवे ते पेंडंट तुम्ही यूज करू शकता, हवी तशी डिझाईन तुम्ही बनवू शकता. अजून एक तुम्हाला डेमो दाखवते. तर हे पेंडंट यूज करते मी मोरपंखाचं. हे तर सध्या खूप ट्रेंडिंगला आहे. तुम्हाला सुद्धा माहिती, हलव्याच्या दागिन्यांमध्ये सुद्धा खूप जण आता हेच यूज करतात ते. तर नथमध्ये सुद्धा यूज करतात ते, आणि इनविजिबल नेकलेस मंगळसूत्रामध्ये सुद्धा हेच ट्रेंडिंगला आहे. तर त्यासाठी मी हे पेंडंट यूज करते, आणि खूप छान दिसायला सुद्धा खूप नाजूक दिसतोय. यामध्ये तुम्ही मोतीसुद्धा यूज करू शकता, गोल्डन मनी यूज करू शकता. इथे मी गोल्डन मनी यूज केलेली आहे, आणि अजून दुसरे मोतीचे सुद्धा मी बनवलेले आहेत. ते सुद्धा तुम्ही शेवटी नक्की पहा व्हिडिओमध्ये. तर अशा प्रकारे मी पूर्ण माप घेऊन सगळे मंगळसूत्र रेडी करून ठेवलेले आहेत. हे पहा, वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, आणि वेगवेगळे पेंडंट यूज केलेले आहेत. मोतीचे, अजून महालक्ष्मीचे, लोटसचे, मयूरपंखाचे. अजून तुम्हाला दिसेल इथे फक्त मी बघा मोती आणि ब्लॅक मनी यूज केलेले आहे, लोटस यूज केलेला आहे, महालक्ष्मीचं गोल्डन पेंडंट यूज केलेलं आहे. ह्यातलं तुम्हाला कुठलं नक्की आवडलं कमेंटमध्ये नक्की सांगा. हे बघा, हे सिम्पलवाले आहेत सगळ्या कलरचे. हे ब्लॅकवाले बघा, ज्यांना मोठी साईज आवडती पेंडंटची त्यांच्यासाठी आहे. ज्यांना नाजूक आवडतं त्यांच्यासाठी सुद्धा आहे. त्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे पेंडंट आणि वेगवेगळे मंगळसूत्र यूज करता येईल घरबसल्या. जर तुम्ही स्वतःहून बनवू शकत असेल तर नक्की बनवा, आणि व्हिडिओ शेवटपर्यंत